हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची, या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग पहिला. सद्गुरूंच्या प्रथम भेटीनंतर. कालखंड आहे 1973 ते 1984. मनुष्याच्या जीवनात उच्च प्रतीचं वेड म्हणजे परमेश्वर प्राप्तीचं वेड, जे बहुतेक सर्व संतांना त्यांच्या जन्मजन्मांच्या साधनेचा परिणाम म्हणून लहान वयातच लागलं आणि त्या जन्मात ते लहान वयात अथवा तरुण वयात सद्गुरूंच्या शोधाला बाहेर पडले. त्यांनी गुरुकृपा संपादन करून नेमकी साधना केली आणि ते उद्धरून गेले. अगदी वाल्ह्याचा देखील वाल्मिक ऋषी झाले. म्हणून हे वेड नराचा नारायण बनवते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळात आमच्या घरात सर्वांना देशसेवेचं, समाजसेवेचं वेड होतं. 1947 नंतर समाजसेवा निरनिराळ्या मार्गांनी करत राहावी असं मला वेड होतं. 1972-73च्या सुमारास मला 1-2 व्यक्ती अशा भेटल्या आणि त्यांनी म्हटलं, सारखी तू सामाजिक परिस्थितीचा विचार करत राहतेस, त्यावरच बोलतेस, अशानं तू वेडी होशील. का कोण जाणे, परंतु ते शब्द माझ्या अंतःकरणात जाऊन बसले. त्यावर चिंतन घडलं. जणू कुणीतरी मला त्या शब्दांनी जागृती आणली. मला वाटू लागलं, वेड लागायचं असेल तर ते परमेश्वर प्राप्तीचं लागावं. असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंध. सर्व संतांना हेच वेड लागलं होतं. त्यांच्या साधना काळात लोक, त्यांच्या घरातील मंडळी देखील त्यांना वेड लागलं असंच समजत. माझा स्वभावही थोडा छंदिष्ट. एकदा मनानं एखादा छंद घेतला की सतत त्यामागे धावायचं. तसंच यावेळीही झालं. माझ्या मनात यासंबंधी विचार घोळायला लागले आणि माझ्या परमभाग्यानं मला लवकरच सद्गुरू स्वामी माधवनाथ भेटले. त्यांनी माझं वेड, माझी म्हणजे या जीवाची तळमळ जाणली आणि त्यांनी या मार्गावर मला मार्गदर्शन करण्याचं, उत्तेजन देण्याचं काम केलं. त्यांची कृपा मला लाभली. काही वर्षांनंतर मी एकदा स्वामीजींना विचारलं, मला एक व्यक्ती तुला अशानं वेड लागेल म्हणाली. तसं काहीही होणार नाही. तू योग्य ठिकाणी आली आहेस. तेव्हा तू जिद्दीनं साधना करीत राहा. याच जन्मात तुला सर्व प्राप्त होईल. स्वामीजींच्या मुखातून आलेले हे आश्वासन देणारे शब्द मला शांत करून गेले. 1973 या वर्षीचा श्रावण महिना माझ्या जीवनयात्रेत विलक्षण बदल, क्रांती घडवणारा ठरला. मी आळंदीला गेले असताना अजान वृक्षाखाली मला काही वेगळाच अनुभव आला. त्याचं वर्णन शब्दात करता येत नाही. त्याच दिवशी तिथल्या हरिहरेंद्र मठात मला कळलं की श्री बाळासाहेब वाकडे यांना पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलं. श्रीयुत माधव विष्णू वाकडे हे सद्गुरू स्वामी माधवनाथ झाले. मला ही बातमी कळली. तथापि मला हे बाळासाहेब कोण हे माहिती नसल्यानं मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पुढे योगायोग असा की त्याच महिन्यात बाळासाहेबांच्या रात्रीच्या ज्ञानेश्वरी प्रवचनाला जाणाऱ्या एका दाम्पत्यानं मला एक दिवस त्यांच्या प्रवचनाला नेलं. त्यांचं ते पहिलंच प्रवचन मी ऐकलं आणि अगदी भारावूनच गेले. वस्तुतः त्यांचं घर, कापडाचं दुकान आमच्या घरापासून अर्ध्या मैलाच्या अंतरावर होतं. पण प्रत्यक्ष भेट, दर्शन त्या दिवशी घडलं. यापूर्वी 1-2 सत्पुरुषांची आणि माझी भेट झाली होती, पण माझं मन तिथं रमलं नव्हतं. पुन्हा तिथं जावं असं वाटलं नव्हतं. कारण काय ते सांगता येत नाही, पण ते फारसे बोलले नव्हते. माझ्या प्रश्नांची उत्तरं मला त्यांच्याकडून मिळतील असं वाटलं नाही. स्वामी माधवनाथांचं प्रवचन ऐकल्यानंतर मात्र
वाटलं की त्यांनी प्रवचनात वर्णन केलं तसं आदर्श जीवन आपल्याला जगायचं आहे. MAच्या परीक्षेत मी 1972मध्ये उत्तीर्ण झाले. तेव्हा ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय मी वाचला, अभ्यासला होता. काही प्रवचनकारांची प्रवचनं मी ऐकली होती. तथापि ज्ञानेश्वरीचा आपल्या जीवनाशी संबंध काय हे कळत नव्हतं. त्या प्रवचनानं विचाराला चालना मिळाली. 2 दिवस मध्ये गेले आणि एका सोमवारी 20 ऑगस्ट 1973ला सकाळी 8:30 वाजता मी माझ्या नंडेला अक्कांना बरोबर घेऊन भागेश्वर निवासात गेले. स्वामीजी नुकतीच पूजा आवरून एकटेच बसले होते. कोणी जवळपास नसल्यानं मला अर्धा तास खूप मोकळेपणानं त्यांना अनेक प्रश्न विचारता आले. त्यांनी त्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. स्वरूप पत्र मंजुषा या स्वामी स्वरूपानंदांच्या पत्रसंग्रहातील एक पत्र माझ्याकडून वाचून घेतलं. त्या पत्राचा आशय परमार्थ मार्गात सद्गुरूंची आवश्यकता काय ते स्पष्ट करणारा होता. त्यानंतर त्यांनी मला ध्यानाची प्रक्रिया, मध्यमेतून श्वास कसा घ्यायचा ते दाखवलं. मी तसा श्वास घेऊन दाखवला. त्यांना समाधान वाटलं. ते म्हणाले, या पद्धतीनं दररोज थोडा वेळ ध्यानाला बसत जावं. आता तसा उशीर झालाय तरी देखील पावसला स्वामी स्वरूपानंदांना एक पत्र पाठवून आपला थोडक्यात परिचय द्या आणि त्यात माझा उल्लेख करा. मी घरी परतले ते एका वेगळ्याच विचारात. मला आज काहीतरी नवीन मिळालं होतं, जे मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं आणि मी ज्याच्या शोधात होते ते मला गवसलं असं वाटलं. 1973 स्वामीजींकडून घरी आल्यावर मी प्रथम पावसला पत्र पाठवलं आणि वेळ काढून स्वामीजींचा आणि माझा झालेला सर्व संवाद जसाच्या तसा लिहून काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ध्यानाला बसले. काल समजावून दिला होता तसा श्वास जोरात घेतला आणि श्वास वरच थांबला. मी घाबरले. मला वाटलं काहीतरी गडबड झाली. जरा वेळानं सर्व ठीक झालं. आता यासंबंधी स्वामीजींना विचारायला पाहिजे. मला कळलं की त्यांच्या दुकानात त्यांची भेट घेता येते. म्हणून मी तिथं गेले आणि त्यांना सकाळचा अनुभव सांगितला. स्वामीजींच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. ते म्हणाले, छान आहे. पूर्वजन्मी तुम्ही योगाची साधना केलेली दिसते. घाबरण्याचं काही कारण नाही. दररोज ध्यानाला बसत जा. मी त्यांचा माझा संवाद लिहिला होता तो वाचून दाखवला. तोही त्यांना पसंत पडला. ते म्हणाले, तुम्हाला लेखनाची आवड आहे, तुम्ही लिहित जा. त्यानंतर मला वेळ मिळेल तेव्हा मी रात्रीच्या प्रवचनाला जात होते. घरी ध्यानाची साधना मात्र नियमितपणे सुरू राहिली. ध्यानाची गोडी दिवसेंदिवस वाढत होती. सकाळचं ध्यान तर होतच. त्याशिवाय जरा वेळ मिळाला की ध्यानासाठी डोळे आपोआप मिटले जायचे. आतील ओढ विलक्षण जाणवत होती. अंतर्मुखता येत होती. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.